वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकापर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण भगवद्गीतेच्या 8व्या श्लोकांच्या पुढील श्लोकांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातील 38 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांच्या माध्यमातून या श्लोकांचं निरूपण करणार आहेत. ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोघांची अभिन्नता जो जाणतो तोच खऱ्या अर्थाने या विश्वाला पाहतो, या प्रकारचं वर्णन केलं. आणि शेवटी योगयुक्त पुरुष तो कसा असतो याचं वर्णन भगवंत करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्या ज्ञानी पुरुषाचं, कर्मयोगी पुरुषाचं वर्णन करताना पुढं भगवान कृष्ण परमात्मा काय म्हणतायत ते आपण आज बघूयात. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिष निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अर्थात डोळ्यांनी पाहत असता, कानांनी ऐकत असता, त्वगिंद्रियाने स्पर्श करीत असता, नाकाने वास घेत असता, जिभेने रस चाखीत असता, पायाने चालत असता, झोप घेत असता, श्वासोच्छवास करीत असता, वाणीने बोलत असता, हातांनी देत घेत असता, पापण्यांची उघडझाप करीत असता, इंद्रिये आपापल्या विषयात प्रवृत्त होत आहेत असे समजून कोणतीही क्रिया मी स्वतः करीत नाही असे तत्ववेत्ता समजतो. अतिशय महत्त्वाचं वर्णन इथं भगवंतानं केलेलं आहे. खरं तर या 2 श्लोकांचा अर्थ मनामध्ये बिंबवून, मनामध्ये गृहीत धरून आपण या संबंध जगामध्ये खरा तत्ववेत्ता पुरुष कोण, खरा कर्मज्ञानी पुरुष कोण, खरा ज्ञानी पुरुष कोण हे सहजपणे ओळखू शकतो. आणि या लक्षणामध्ये जो बसत नाही तो अर्थातच ज्ञानी नाही, तो कर्मयोगी नाही, या पद्धतीचा निष्कर्ष काढू शकतो. एवढं महत्त्वाचं सूत्र या श्लोकांमधून भगवंतानं सांगितलेलं आहे. मुळात अध्यात्म आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी बाहेरून सारख्याच दिसणाऱ्या आहेत. आतून यांचं स्वरूप काय आहे हे समजणं ही गोष्ट थोडीशी अवघड आहे. एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक पुरुष म्हणावं की ज्ञानी पुरुष म्हणावं हे समजण्यासाठी त्याचं अंतरंग लक्षण कळणं खूप गरजेचं आहे. कारण बाह्य लक्षणांचा विचार केला तर व्यावहारिक पुरुष आणि ज्ञानी पुरुष या दोघांच्याही क्रिया सारख्याच दिसतात. म्हणून बाह्य क्रियांवरून आपण ती व्यक्ती व्यावहारिक पुरुष आहे की ज्ञानी पुरुष आहे हे समजू शकत नाही. कारण बाह्य क्रिया ह्या फक्त चर्मचक्षुला दिसतात, परंतु या बाह्य क्रियांमधून अंतरंग स्थिती निश्चित होत नसते. एखाद्या व्यक्तीचं व्यावहारिक असणं किंवा ज्ञानी असणं हे त्या व्यक्तीच्या बाह्य आचरणावरून ठरवता येत नाही. त्या व्यक्तीची अंतरंग स्थिती हे निश्चित करत असते की ती व्यक्ती व्यावहारिक आहे की ज्ञानी आहे. व्यावहारिक व्यक्ती ज्या क्रिया करताना दिसते, ती ज्या पद्धतीनं चालते, बोलते, खाते, पिते, पाहते, ऐकते, शारीरिक क्रिया करते, जेवण करते, विषयांचा उपभोग घेते, त्याच सगळ्या गोष्टी ज्ञानी पुरुषही करत असतो. ज्ञानी पुरुष
सामान्य व्यावहारिक पुरुषांपेक्षा वेगळ्या कोणत्या गोष्टी करत नाही. त्याच्या क्रिया सामान्य व्यावहारिक पुरुषासारख्याच असतात. म्हणून पाहणाऱ्याची दृष्टी जर केवळ बाह्य क्रियेवर असेल तर तो व्यावहारिक आणि ज्ञानी पुरुष यांना वेगळं समजूच शकणार नाही. अनेक लोकांना हा दृष्टीभ्रमही होतो की त्यांना ज्ञानी पुरुषही इतर व्यावहारिक पुरुषांसारखे चालते बोलते दिसतात, म्हणून ज्ञानी पुरुषांनाही व्यावहारिक पुरुष समजण्याची चूक अनेक लोकांकडून होते. अगदी याच्या उलट व्यावहारिक पुरुष सुद्धा ज्ञानी पुरुषासारख्या क्रिया करताना दिसतो, म्हणून व्यावहारिक पुरुषालाही ज्ञानी पुरुष समजण्याची चूक अनेकदा अनेक लोकांकडून होत असते. हे सगळं कशावरून ठरतं तर आतली मनस्थिती सांगण्यावरून अनेकदा अनेक जण ओळखतात किंवा मानतात. एखादी व्यक्ती व्यावहारिकच आहे, पण ती बोलताना ज्ञानी व्यक्तीची भाषा बोलते. ज्ञानी व्यक्तीच्या भाषेत व्यावहारिक माणूसही बोलू शकतो. थोडं स्पष्ट करून सांगितलं तर हे अधिक स्पष्टपणे सहजपणे सगळ्यांना कळेल. एखादी व्यक्ती आतूनही व्यावहारिक आहे, बाह्य व्यवहार तर सगळ्यांचा सारखाच असणार आहे. पोशाख भले वेगवेगळा असेल, कारण जेवण्याची क्रिया, पाहण्याची क्रिया, ऐकण्याची क्रिया, चालण्याची, हातवारे करण्याची, स्पर्श करण्याची क्रिया, या सगळ्या क्रिया जशा सामान्य व्यावहारिक पुरुषाकडून घडतात तशाच क्रिया ज्ञानी पुरुषांकडूनही घडतात. म्हणून अनेकदा जी व्यक्ती आतूनही व्यावहारिक आहे, बाहेरूनही व्यावहारिक आहे, अशी व्यक्ती कधी कधी केवळ शब्दांमधून आपण ज्ञानी असल्याच्या खोट्या गोष्टी सांगत असते. म्हणजे जी व्यक्ती आतून ज्ञानी नाही पण मी ज्ञानी आहे असं जगाला भासवण्याचा अनेकदा ती प्रयत्न करते. पण ती व्यक्ती जर आतून ज्ञानी नसेल तर तिचा स्वतःचा घात तर होतोच, त्या व्यक्तीचं व्यक्तिगत अधपतन तर होतच, पण त्या व्यक्तीला ज्ञानी मानून, त्या व्यक्तीला गुरु मानून, त्या व्यक्तीला आदर्श मानून, त्या व्यक्तीचा अनुनय करणारी जी लोक आहेत, त्या व्यक्तीला गुरु मानून त्यांचं शिष्यत्व स्वीकारणाऱ्या ज्या शिष्यांची यादी आहे, त्या सगळ्यांना सुद्धा अधपतनाचा सामना करावा लागतो. आणि म्हणून जी व्यक्ती बाहेरून कशी आहे याच्यावरून तिचं अंतरंग ओळखायचं नाही, किंवा तिच्या केवळ सांगण्यावरून तिचं अंतरंग जाणायचं नाही. त्या व्यक्तीबद्दल आलेल्या अनुभवातून आपण त्या व्यक्तीचा दर्जा, त्या व्यक्तीचं स्थान ठरवू शकतो. आणि या दृष्टीनं या श्लोकाची अतिशय मदत होणार आहे. कारण व्यावहारिक पुरुष जेवताना, पाहताना, ऐकताना, बोलताना, श्वास घेताना, स्पर्शादी सुख घेताना, विषयांचा आनंदही घेताना एका तटस्थ अशा परीक्षकाची, तटस्थ अशा दर्शकाची, प्रेक्षकाची भूमिका बजावत असतो. जे काही घडतंय ते घडण्याचा तो केवळ साक्षीदार असतो. हा फक्त फरक आहे व्यावहारिक पुरुषाचा आणि ज्ञानी पुरुषाचा. क्रियेमध्ये पूर्णपणे व्यतीत होऊन क्रिया करणं आणि त्या क्रियेकडं तटस्थपणे पाहत ती क्रिया करणं, या दोघांमध्ये जो सूक्ष्म फरक आहे तोच सूक्ष्म फरक व्यावहारिक पुरुष आणि ज्ञानी पुरुषामध्ये आहे. व्यावहारिक पुरुष क्रिया करतो तर क्रियेत रमतो. ही क्रिया हेच माझं सर्वस्व आहे, हे मी केलंच पाहिजे, हे केल्याशिवाय पर्याय नाही, हे केल्यानं मला काहीतरी मिळणार आहे आणि ते जे मिळणार आहे ते मिळवण्यासाठी मला ही क्रिया मन लावून करायची आहे, या भावनेतून त्याची क्रिया सुरू असते. या उलट ज्ञानी पुरुषाची क्रिया ही ती क्रिया केवळ एक औपचारिकता आहे. ही क्रिया पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. ही क्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी मला एका
महान चैतन्यानं, महान शक्तीनं दिलेली आहे, ती फक्त मला जबाबदारी या शरीराकडून पार पाडून घ्यायची आहे. मी फक्त पाहणारा आहे. मी फक्त जे होतंय त्याचं दर्शन घेणारा आहे. तटस्थपणे या सगळ्यांकडचा दर्शक म्हणून माझी भूमिका आहे, एवढाच त्याच्या अंतःकरणात भाव असतो. याच्या पलीकडे तो त्यात व्यस्त होत नाही. अभिनय दोन प्रकारचे असतात. एक, ज्याचा तो अभिनय करतोय त्या पात्रामध्ये तो इतक्या बेमालूमपणे मिसळलाय की त्या पात्रापेक्षा तो वेगळाच होत नाही. जर त्या पात्रापेक्षा तो वेगळा होतच नसेल तर तो अभिनयही अभिनय नाही. मग ते जगणंच झालं, सामान्य जगणं झालं, त्या पात्राचं जगणं झालं. पण अभिनेत्याचं हे लक्षण नाही. खरा अभिनेता तो की जो अभिनय करताना हे जाणवू देत नाहीये की त्या पात्रापेक्षा मी वेगळा आहे. जगाला, पाहणाऱ्याला असंच वाटतंय की ते पात्र आणि ते पात्र वटवणारा जो आहे तो नट, अभिनेता, हे दोन एकच आहेत असा भास प्रेक्षकाला होतोय. पण तो भास त्याला होत नाहीये. त्याला जाणीव आहे की जे पात्र मी वटवतोय त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. तो रडतो, तो खऱ्या रडणाऱ्या माणसासारखा रडतो. जसं त्या पात्राच्या डोळ्यातून पाणी येणं अपेक्षित आहे तसंच पाणी याही अभिनेत्याच्या, नटाच्या डोळ्यातून येतं. तो नट त्या पात्रासारखं बोलतो, त्या पात्रासारखं खातो, पितो, पाहतो, ऐकतो, श्वास घेतो, हालचालीही त्या पात्रासारख्या करतो. पण आतून त्याला एका गोष्टीची कायम जाणीव असते की हे जे काही मी करतोय ते माझं काम नाहीये, हे मी फक्त एक कर्तव्य म्हणून करतोय. मी या सगळ्यांकडे एक तटस्थ भूमिकेतून बघतोय. म्हणून तो रडत जरी असला तरी आतून रडत नाही. तो हसत जरी असला तरी आतून हसत नाही. तो हसण्या रडण्याच्या पलीकडे गेलेला असतो. आमच्या गावामध्ये माहेरची साडी हा सिनेमा खूप वेळा बघितला जायचा. आम्ही लहान होतो त्यावेळी. खूप जुना सिनेमा आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी जन्माला आलो त्याच्या 1-2 वर्ष आधी मागं काहीतरी तो निघाला. 86-87 वगैरेच्या वेळीचा तो सिनेमा असावा. पण आम्ही लहान असताना गावामध्ये नवरात्री उत्सव असला किंवा गणेश उत्सव असला की सार्वजनिकपणे टीव्हीवर तो माहेरची साडीचा सिनेमा लावला जायचा आणि सगळ्या बायका, पुरुष सगळे एकत्र बसून तो सिनेमा बघायचे. आणि त्याच्यामध्ये नेमका अलका कुबलवर तिची जी काही सासू आहे ती नाडकर्णी, ती जेव्हा जेव्हा तिचा जाच करते, तिला विहिरीत ढकलते, तिला मारायचा प्रयत्न करते, त्यावेळी या बायका शिव्या द्यायच्या त्या सासूला आणि अक्षरशः रडायच्या त्या अलका कुबलचं ते दुःख बघून. आता ती अलका कुबल ही कोण आहे? अभिनेत्री आहे. तिनं त्या माहेरची साडी या सिनेमामध्ये त्या सुनबाईचं एक विशिष्ट असं पात्र साकारलंय. पण ते इतकं चांगल्यापणे साकारलंय की बघणाऱ्याला ते अलका कुबल वाटतच नाही, ती सूनच आहे ती असं वाटायला लागतं. पण अलका कुबल त्या सिनेमामध्ये रडत असेल तर ती जगाला रडताना दिसते. तिचं रडणं बघून जगाला रडू येऊ शकतं. पण ती जी रडणारी आहे तिला आतून त्या रडण्याचं ना दुःख आहे ना आनंद आहे. ती त्या भूमिकेकडे तटस्थपणे पाहते. त्या पात्रात ती हसत जरी असली, ते पात्र हसताना दिसत असलं तरी ते पात्र वटवणारा जो आहे तो हसतही नसतो. एखादा पात्र वटवणारा अभिनेता जो आहे त्याला लाख रुपये मिळाले, समजा तसं दृश्य आहे सिनेमामध्ये किंवा मालिका नाटकामध्ये, लाख रुपये मिळाले म्हणून आनंद दाखवायचा असतो त्याला जगाला. पण आतून त्याला जाणीव आहे की हे ना 1 लाख आपल्याला मिळालेत ना 1 कोटी मिळालेत ना आपण श्रीमंत झालोय, आपण जसे आहोत तसेच आहोत, ही भावना त्याच्या आत असते. ही भावना ठेवून तो वावरतो. म्हणून त्या पात्राच्या दुःखानं तो दुःखी होतोय असं जगाला वाटत असलं तरी त्या दुःखानं तो दुःखी होत नाही.
जगाला सुखाच्या प्रसंगात तो सुखी आहे, आनंदी आहे असं जगाला वाटतं, पण तो त्यावेळी दुःखी नसतो आणि आनंदही नसतो. जे संत असतात, जे तत्ववेत्ते असतात, जे या अवस्थेला पोहोचलेले पुरुष असतात, ते दुःखी आहेत असं जगाला वाटू शकतं, पण आतून त्यांना ते दुःख कोणत्याच गोष्टीचं नसतं. कारण त्यांना दुःख देणारी या जगात कोणती वस्तूच अस्तित्वात नसते. जितकं दुःख देण्याची वस्तू अस्तित्वात नसते, तितकंच सुख देणारी वस्तूही अस्तित्वात नाहीये. त्यांना कुणीही सुखीही करू शकत नाही, कुणीही दुःखी करू शकत नाही. ते जसे आहेत तसे आहेत आणि त्यांचं जे असणं आहे, त्यांचं जे आहे पण आहे, ते तसंच राहणार आहे. आणि म्हणून त्यांचं पाहणं, त्यांचं बोलणं, त्यांचं ऐकणं, त्यांचं श्वासोच्छवास, त्यांचं श्वसन, त्यांच्या हालचाली, त्यांचं चालणं, या सगळ्या गोष्टी तो स्वतः पाहतो. तो त्या क्रियेमध्ये एकरूप होत नाही. एकरूप होणं वेगळं आणि जे घडतंय त्याच्याकडे पाहणं वेगळं. ते तटस्थपणे जो पाहतो तो तत्ववेत्ता. मी आता दुःखी होण्याचा प्रसंग आहे, मी आता दुःखी झालो पाहिजे या भावनेनं तो दुःखीही होतो, कारण जगराहाटी पाळायची आहे. परमात्म्यानं आपल्यावर जे काही एक कर्तव्य बजावायची जबाबदारी दिलेली आहे, त्या कर्तव्याप्रमाणे रडायचंय, या वेळी हसायचंय, या वेळी खायचंय, प्यायचंय, हे सगळं करायचंय, याची त्याला कायम जाणीव असते. ही जाणीव ठेवताना तो यापेक्षा मी वेगळा आहे याची जाणीव कधीच विसरत नाही. त्याचं ते ताठस्थ्य, त्याची ती स्थितप्रज्ञता, हीच त्याच्या ज्ञानी असण्याचं लक्षण आहे. तीच त्याच्या तत्ववेत्ता असण्याची लक्षण आहेत. आणि म्हणून भगवंत सांगतायत की ते सामान्यासारखे जरी दिसत असले तरी या क्रियेमध्ये तो लिप्त होत नाही. ही कोणतीही क्रिया मी करतोय या भावनेनं जो लिप्त होत नाही, या क्रिया मी करत नाही असंच ज्याला वाटतं, तो तत्ववेत्ता, असं भगवंत इथं सांगतायत. माऊली या श्लोकाचं काय निरूपण करतायत बघूया. जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. अर्थात, कारण अर्जुना मी देही आहे अशी त्याची भावनाच नसते, मग मी करता आहे अशी बुद्धी त्याची कुठून राहणार सांग बरे. जे पार्थातया देही, अर्जुना ज्याच्या शरीरामध्ये मी ऐसा आठवू नाही, मी शरीर आहे अशी भावनाच ज्याला नाही, जो या शरीराकडेच तटस्थपणे बघतो, हे शरीर ज्याच्यासाठी एक साधन आहे, हे शरीर ज्याच्यासाठी काही काळासाठी भाड्यानं मिळालेली किंवा एखादं विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी काही काळापुरती मिळालेली एक साधन सामुग्री आहे, तो त्या साधन सामुग्रीकडून घडणाऱ्या क्रियेकडं फक्त पाहू शकतो, तो त्यात लिप्त होत नाही. आपण गाडी चालवतो, ड्रायव्हर गाडी चालवतो, तेव्हा त्याला ही जाणीव आहे की गाडी चालवणारा मी आहे, तो गाडी बनत नाही. मी गाडी आहे, मी पळतोय असं त्याला वाटत नाही, मी पळवणारा आहे, गाडी पळते आहे, मी पळणाऱ्या गाडीकडे पाहणारा आहे, या गाडीला पळवणारा आहे, किंवा या पळणाऱ्या गाडीचा मी केवळ प्रेक्षक आहे, एवढीच भावना त्याच्या मनामध्ये असते. म्हणून ध्यानाचे वेगवेगळे प्रयोग करताना, मी हा प्रयोग खूपदा करतो, ड्रायव्हिंग करताना किंवा गाडी चालवताना खूप चांगलं ध्यान होतं. कारण जी अवस्था आपल्याला साधनेमध्ये बाळगायची आहे, जी भावना बाळगून आपण जीवन जगायला हवं, ती भावना बाळगण्यासाठी बरीचशी अनुकूल परिस्थिती गाडी चालवताना असते. कारण गाडी चालवताना आपण खरं तर चालवतच नसतो, गाडी चालते त्या यंत्रामुळं. यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारे योजना अशी केलेली आहे की त्या यंत्रांच्या विशिष्ट योजनेमुळं, विशिष्ट वस्तूचं विशिष्ट ठिकाणी असलेलं स्थान, त्यामुळं ती गाडी पळत असते. नाहीतर बंद पडलेली गाडी पण ड्रायव्हर चालवू शकला असता. ड्रायव्हर चांगल्या स्थितीत, चालू स्थितीत असलेलीच गाडी चालवू शकतो. म्हणून ड्रायव्हरनं कधी असं म्हणू नये की मी गाडीचा चालक आहे.
तो फक्त गाडी चालण्यासाठी जी एक औपचारिक उपस्थिती लागते, ती औपचारिक उपस्थिती आणि गाडी चालण्यासाठी जेवढं जितकं जसं जेव्हा तेव्हा आवश्यक बल लागतं तेवढं बल जो प्रदान करतो तोच ड्रायव्हर आहे. याच्या पलीकडे ड्रायव्हरचं काम कोणतंही नाही. ना ड्रायव्हर गाडी चालवतो ना मेकॅनिक गाडी चालवतो. मेकॅनिक गाडीतली जी काही यंत्र बिघडलेली आहेत त्या फक्त यंत्रांची दुरुस्ती करतो. गाडी ड्रायव्हर म्हणजे गाडी दुरुस्त करणाराही गाडी चालवत नाही, मेकॅनिक सुद्धा गाडी चालवत नाही आणि ड्रायव्हरही गाडी चालवत नाही. ड्रायव्हर काय करतो जास्तीत जास्त थोडा आत जाऊन विचार केला तर ड्रायव्हर फक्त चालण्यासाठी अनुकूल असलेल्या यंत्रावर बसतो आणि योग्य वेळी चालू करतो, योग्य वेळी ब्रेक मारतो, योग्य वेळी क्लच देतो, योग्य वेळी गिअर टाकतो, एवढंच काम तो करतो. पण हे सगळं करताना ड्रायव्हर बघत असतो. गाडीच्या स्पीडवर त्याचं लक्ष असतं, गाडीच्या स्पीडच्या नियंत्रणावर त्याचं लक्ष असतं. कुठं गाडीचा स्पीड कमी करायचा आहे, कुठं जास्त करायचं आहे याची त्याला जाणीव असते. पण तो या सगळ्या क्रियेकडे तटस्थपणे बघतही असतो. गाडी पळते हेही तो बघतो. त्याला याही गोष्टीची जाणीव आहे की गाडी मी असल्यामुळेच पळते, मी नसतो तर गाडी पळली नसती. त्यानं एका सेकंदासाठी पाय बाजूला काढला की गाडी थांबली. पण मी गाडी चालवतोय हाही भाव त्याला येत नाही, कारण गाडी चालते ती गाडीत असलेल्या विशिष्ट यंत्रणेमुळे. हा थोडासा सूक्ष्म फरक तुमच्या लक्षात आला असेल तर माऊलींना काय सांगायचं हे स्पष्टपणे तुम्हाला कळेल. माऊलींनाही तेच म्हणायचं आहे, जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. त्याच्या शरीरामध्ये मी शरीर आहे ही भावनाच नाही. तो या शरीराला एका वेगळ्या भूमिकेतून पाहतो. मी शरीर आहे असं म्हणून तो पाहत नाही. जो मी शरीर आहे म्हणून पाहतो तो पाहण्यात गुंततो. तो पाहताना पाहणं होऊन जातो, जेवताना जेवण होऊन जातो, ऐकताना ऐकणं होऊन जातो. पण त्या ऐकण्यात ज्याची तटस्थता भंग पावत नाही, पाहण्यात, श्वासोच्छवासात, बोलण्यात, शारीरिक क्रियेत ज्याची ती तटस्थता भंग पावत नाही, त्याचं इथं वर्णन चाललंय. मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. मग तो कोण्या गोष्टीचं कर्तृत्व का म्हणून घेईल? शरीर जे करतंय त्याचं कर्तृत्व तो स्वतःकडे का घेईल? शरीरानं ते केलंय हीच भावना त्याच्या अंतःकरणामध्ये कायम असते. ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. अर्थात याप्रमाणे शरीर त्याग न करता अमूर्त परमात्म्याची लक्षणे त्या योगयुक्त पुरुषाच्या ठिकाणी संपूर्ण दिसतात. ते जे चैतन्य आहे, तो जो परमात्मा आहे, ते जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाच्या भावनेशी तो पूर्णपणे एकरूप झालेला असतो. तीच भावना त्याची झालेली असते. तो जेव्हा समुद्रात पाण्याचा थेंब विलीन होतो तेव्हा पाण्याच्या थेंबाची सगळी लक्षणं समुद्रात आणि समुद्राची सगळी लक्षणं पाण्याच्या थेंबात येतात. अगदी त्या पद्धतीनं शरीराला मी न मानणारा, शरीराच्या पलीकडं मी कुणीतरी आत्मा आहे ही जाणीव असणारा तो जीवात्मा आणि परमात्मा हे अनुभवाच्या दृष्टीनं, जाणीवेच्या दृष्टीनं, तत्वाच्या दृष्टीनं एकच झालेले असतात. त्या दोघांमध्ये कोणताही फरक राहत नाही. जेवढं देवत्व म्हणून अनुभूती घेत असतं तेवढाच तो जीवात्मा शरीरात राहून तो अनुभव घेत असतो. आणि म्हणूनच योग आत्म्याला देव म्हटलं जातं. संतांमध्ये आणि देवामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. देवत्वामध्ये आणि संतांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. का तर दोघांची जाणीव आतून दोघंही एकच आहेत. बाहेरून देवाचं शरीर वेगळं असेल, संतांचं शरीर वेगळं असेल, आतून दोघंही देवच आहेत, आतून दोघंही परमात्माच आहेत. फक्त फरक एवढाच की परमात्म तत्व हे शरीर रहित तत्व आहे, शरीर रहित चैतन्य आहे आणि संतत्व कर्मयोगी म्हणजे शरीरयुक्त चैतन्य आहे. एवढाच काहीतरी फरक आहे.
याच्याकडं शरीर नावाचं साधन आहे या चैतन्याकडं, आणि त्या चैतन्याकडं शरीर नावाचं साधन नाही. पण त्या साधनाचा भाव वेगळा ठेवला तर जी भावना आहे, जे अंतरंग आहे, ते अंतरंग जे परमात्म्याचं आहे तेच या जीवात्म्याचं आहे. जाणीव अनुभव या दृष्टीनं दोघे एकच आहेत. ऐसे तनु त्यागे विन, तनु म्हणजे शरीर, शरीराच्या त्यागाशिवाय अमूर्ताचे गुण. अमूर्त म्हणजे परमात्मा, अमूर्त म्हणजे निराकार परब्रह्म. त्या निर्गुण निराकार परब्रह्माचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. त्या निर्गुण निराकाराचे सगळे गुण या योगयुक्तामध्ये दिसतात. कर्मयोगामध्ये कर्मसन्यासी जो आहे त्याच्याकडं, किंवा संन्यास योगी जो आहे त्याच्याकडं ती सगळी गुण असतात. फक्त तिथं अमूर्तता आहे, इथं मूर्तात अमूर्तता आहे. तिथं अशारीर अस्तित्व आहे आणि इथं शारीर अस्तित्वात असलेलं अशारीर अस्तित्व आहे. शरीराची एक आकाराची प्रतिमा इथं आहे, पण पाठीमागं दोघांच्याही शक्ती जी आहे ती सारखी आहे, तत्व जे आहे ते सारखं आहे. म्हणून ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी अनिकाचे परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततो दिसे. अर्थात एरवी तो देखील इतराप्रमाणे शरीरधारी असून सर्व व्यवहार करीत असलेला दिसतो. म्हणून मी नेहमी म्हणतो, संतांच्यासाठी सज्जन असा शब्द खूपदा वापरला जातो. तुकोबाऱ्यांनी खूप सुंदर शब्द वापरलाय, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. संत हे सज्जन असतात. सज्जन हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपण त्या शब्दाची अर्थच्युती केलेली आहे, त्या शब्दाचं महत्व कमी करून टाकले. एखादी व्यक्ती थोडंसं चांगलं वागली की आपण तिला सज्जन म्हणतो. एखादी व्यक्ती थोडंसं काही चांगली सद्गुणी वगैरे असली, गुणवान असली की आपण तिला लगेच सज्जन म्हणतो. पण सज्जन शब्दाचा अर्थ एवढा संकुचित, एवढा मर्यादित नाही, आणखी व्यापक अर्थ आहे त्या शब्दाला. त्या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे सत आणि दुसरा आहे जन. सत जन म्हणजे सज्जन, ज्याच्यामध्ये जन म्हणजे माणूस, सामान्य माणूस, सामान्य पुरुष. जनतेमध्ये असलेला जो जन आहे, अनेक लोकांमधला असलेला जो माणूस आहे, तोही ज्याच्यामध्ये आहे. पण त्या माणसाबरोबर त्याच्यामध्ये सत तत्व आहे. सत म्हणजे ईश्वर, ईश्वर तत्व ही त्याच्याकडे आहे. ईश्वर तत्व म्हणजे मी ईश्वर आहे ही भावना, मी परमात्मा आहे ही भावना, मी ब्रह्मरूप आहे ही भावना, अहम ब्रह्मास्मी ही भावना ज्याच्याकडे आहे तो सत. आणि तरीही शरीरात मध्ये तो राहतो, म्हणून तो सज्जन. आणि म्हणून या सज्जनामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक, आतून तो देवत्वाशी एकरूप झालेला असतो, बाहेरून तो लोकांशी एकरूप झालेला असतो. म्हणून बाहेरून बघणाऱ्यांना तो बाहेरच्या लोकांसारखा वाटतो. ज्याला अंतरंग दृष्टी मिळालेली असते त्याला तो देवच दिसत असतो. ज्याला देवत्व कळलंय त्याला देवत्व मिळालेली व्यक्ती ही लगेच कळते. जो स्वतः देव झालाय त्याला इतरांमधलं प्राप्त झालेलं देवत्व लगेच कळतं, लगेच दिसतं. कारण अंतरंगाशी लगेच एकरूप होतं. आकार तिथं फक्त एक निमित्त राहतं. आणि म्हणून एरवी अनिकाची परी तोही एक शरीरी, तोही इतरांसारखा शरीरी दिसतो. इतरांसारखंच त्याचं सगळं दिसणं, वागणं, बोलणं असतं. अशेषही व्यापारी वर्ततू दिसे. इतरांसारखंच काम करताना, कर्म करताना, वागताना, बोलताना तो दिसतो. इतरांपेक्षा कोणत्याही प्रकारचं वेगळेपण त्याच्याजवळ नसतं. सगळ्या प्रकारच्या क्रिया तो करतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखी. अर्थात तो देखील डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, पण तो सर्व व्यवहारापासून अलिप्त असतो. हे आश्चर्य आहे. आणि इथंच खरी कमाल आहे. बोलण्यापासून वेगळं होणं, पाहून पाहण्यापेक्षा वेगळं होणं, ऐकून ऐकण्यापेक्षा वेगळं असणं,
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासाठी खूप चांगला शब्द वापरला जातो, भोग भोगुनी ब्रह्मचारी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मचारी आहेत असं म्हटलं जातं. ज्यांना 16,108 बायका आहेत, लौकिक चरित्र बघितलं तर. गवळणी ज्याला आपला प्रियकर मानतात, जो द्वारकेचा राजा आहे, जो सगळ्या द्वारकेच्या प्रजांचा पालन करताय, पोषण करताय, तो ब्रह्मचारी आहे. आणि त्याच्या इतका श्रेष्ठ ब्रह्मचारी दुसरा कुणीही नाही. ही जी भावना आहे, ही भावना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल वापरली जाते. हे श्रेष्ठत्व आहे. आणि हे कसं शक्य झालं, का शक्य झालं? त्याचं कारण हे आहे की आतली जी जाणीव आहे, आतली जी भावना आहे, ती परमात्म रूपतेची आहे. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला अनेक लोकांनी नावही ठेवली. काहींनी कृष्ण परमात्म्याला विषयी म्हटलं, स्त्रीलंपट म्हटलं, सामान्य राजा म्हटलं, विकारीही म्हटलं. कारण पाहणाऱ्याला त्याची दृष्टी तशीच दिसण्यासारखी होती. भौतिक गोष्टी तशाच आहेत, पण बाहेरून सगळ्या क्रिया सामान्यासारख्या करत असलेल्या दिसत असल्या तरी आतमध्ये कोणत्याही भावनेनं तो लिंपित झालेला नाहीये. मी आधी एकदा ही गोष्ट सांगितली असावी असं वाटते. रामविजय ग्रंथामध्ये श्रीधरांनी ती गोष्ट सांगितली. मूळ रामायणामध्ये ती आहे की जेव्हा सीता मातेला रावण घेऊन गेला, तेव्हा प्रभू रामचंद्रजी माझी सीता कुठे आहे असं वेगवेगळ्या झाडांना, दगडांना विचारायला सुरुवात केली, वेगवेगळ्या प्राण्यांना विचारायला सुरुवात केली. आणि ते रडायला लागले, सीते सीते म्हणून रडायला लागले. सीते सीते म्हणून ते झाडांना आलिंगन देत आहेत, दगडांना आलिंगन देत आहेत, प्राण्यांना आलिंगन देत आहेत आणि विचारतायत माझ्या सीतेला तुम्ही बघितलं का, मला सांगा, माझा जीव जायची वेळ आलेली आहे, मला माझी सीता हवी आहे, असं म्हणत ते रडायला लागलेत. अशी कथा आहे. रामविजयमध्ये खूप सुंदर प्रसंग वर्णिलेला आहे. तर ही गोष्ट कैलास पर्वतावरून पार्वती माता बघतायत आणि आपल्या भगवान शंकराला सांगतायत, हेच का तुमचं आराध्य दैवत, ज्याचं सारखं तुम्ही नाव घेता? हरी 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 मंत्र हा शिवाचा माऊली म्हणतायत, याचाच तुम्ही जप करत असता ना. आणि तो बघा म्हणे बायको निघून गेली तर वेडा पिसा झालाय, दगडांना झाडांना नुसत्या मिठ्या मारायला लागलाय, बायको बायको करायला लागलाय, हाच का तुमचा देव? भगवंतही हसले, भगवान शंकर परमात्म्यालाही हसू आलं. हसत हसत त्यांनी विचारलं, हो माझं आराध्य दैवत असंच आहे, तू माझ्या आराध्याच्या लीला अजून बघितलेल्या नाहीयेस, असं भगवंत म्हणाले. म्हणजे ठीक आहे, बघूच तुमच्या आराध्याच्या लीला, असं म्हणून पार्वती माता आल्या जमिनीवर आणि त्यांनी सीता मातेचं रूप धारण केलं. सीता मातेचं रूप धारण करून पार्वती माता प्रभू रामचंद्रजींच्या समोर उपस्थित आहे. तरी सुद्धा प्रभू रामचंद्रजी त्या असून नसल्यासारखं, जसं ते आधी करत होते तसंच वेगवेगळ्या दुसऱ्या झाडांना जाऊन मिठ्या मारतायत, दगडांना मिठ्या मारतायत, त्यांना विचारतायत माझी सीता पाहिली का, असं त्यांचं पूर्ण तसंच्या तसंच चालू आहे. सीता मातेला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. सीता मातेला वाटते की, पार्वती मातेला वाटते की मी सीतेचं रूप घेऊन एवढं समोर आहे तरी हा माणूस माझ्याजवळ येत नाही, माझ्याकडे बघत नाही, मी असून नसल्यासारखं करतोय, बघून बघितलं नसल्यासारखं करतोय माझ्याकडं. त्यामुळं सारखं सारखं त्या माता समोर यायला लागल्यात. लक्ष्मणाने हे बघितलं. लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं, सीता माता तर समोर आहे आणि तरी माझ्या भावाचं हे काय चाललंय. असं बघितल्याबरोबर प्रभू रामचंद्रजींनी अक्षरशः त्या पार्वती मातेचे पाय पकडले. पाय पकडल्याबरोबर पार्वती माता मूळ रूपात आल्या. तेव्हा लक्ष्मणाला कळलं की ही
पार्वती मातेची लीला होती, त्या परीक्षा बघत होत्या. आणि नंतर भगवान शंकर परमात्मा पार्वती मातेला सांगतायत की ते हे जे रडतायत ते रडणं ही त्यांची लीला आहे, जगासाठी ती लीला आहे. कारण आता जर प्रभू रामचंद्र रडले नाहीत तर ती लीला कसली? मग ते लीलेचं गुणगान कसं करणार भक्तगण? ज्या मर्यादा, पुरुषोत्तम म्हणून मर्यादा घालून जे जीवनाचं आचरण प्रभू रामचंद्रजींनी केलंय, त्या मर्यादेच्या ते बाहेर पडले असं वाटेल जगाला. म्हणून त्या मर्यादेत राहून त्यांनी ते काम केलंय. त्यांना आतून जाणीव आहे, हे सगळं ठरलेलं आहे. सीता कोण आहे हेही त्यांना आतून माहिती आहे, रावण कोण आहे हेही त्यांना माहिती आहे. पण हे सगळं जे काही घडतंय त्या घडण्यात आपण साक्षीदार आहोत. आणि यावेळी आपण हे केलं पाहिजे. या आपल्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेत आपल्याला पूर्ण जीवन जगायचंय. या जाणीवेतून भगवंत ती क्रिया करत होते, लीला करत होते, अशी ती कहाणी आहे. प्रभू रामचंद्रजींचं हे जे काही लीला आहे, भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला आहेत. सगळ्या अवतारांच्या लीला आपल्या संतांनी, वेगवेगळ्या कथाकारांनी, ग्रंथकारांनी वर्णिलेल्या आहेत. व्यासांनी श्रीमद भागवताच्या रूपानं त्यांचं वर्णन केलेलं आहे. वेदांनीही हे वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. जे वर्णन संतांचं आहे तेच देवाचं आहे, जे देवाचं आहे तेच संतांचं वर्णन आहे. संतही सामान्यासारखे दिसतात, सामान्यासारखे वागतात, प्रापंचिक गोष्टी करतात. त्यांनाही मुलं बाळ असतात, त्यांचंही मुलं बाळांवर प्रेम असतं, नाही असं नाही. त्यांचंही पत्नींवर प्रेम असतं, भावावर प्रेम असतं, आईवडिलांचा तेही आदर करतात. पण हे सगळं करताना आतून त्यांना ही गोष्ट कायम लक्षात असते, या गोष्टीची कायम जाणीव असते की या सगळ्या नात्यांच्या पलीकडं आपण आहोत, ही जाणीव असते. म्हणून तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. पण तो तिथला नाही, हेच तर नवल आहे, हेच तर आश्चर्य आहे. भोग भोगुनी ब्रह्मचारी, हेच तर आश्चर्य आहे. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आधी. अर्थात त्याला स्पर्श कळतो, तो नाकाने वास घेतो व प्रसंग प्राप्त बोलतोही. त्याचा स्पर्शही इतरांसारखाच असतो. स्पर्शातून त्यालाही तेच जाणवतं जे इतरांना जाणवतं. तोही स्पर्श करतो. स्पर्शाशी तरी जाणे, कोणता स्पर्श कसा आहे हेही त्याला कळतं. स्पर्शाच्या जाणीवाही त्याला होतात. याचा अर्थ असा नाही की स्पर्शातून त्याला काही जाणवत नाही. कारण शरीराच्या ज्या गोष्टी आहेत, शरीराच्या ज्या संवेदना आहेत त्या त्यालाही असतात. सामान्याला साखर गोड लागते तर संतांना, देवांना साखर गोडच लागणार. म्हणून स्पर्श जसा सामान्याला अनुभवाला येतो तसाच त्यालाही अनुभवाला येतो. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, नाकानं तो सुगंध दुर्गंध घेतो. सामान्याला एखाद्या वस्तूचा, पदार्थाचा जसा वास येतो तसाच वास त्यालाही येतो. अवसरोचित बोलणे तयाही आधी. कोणत्या वेळी काय बोलावं याचं सामान्य ज्ञान जसं व्यावहारिक सामान्य पुरुषाला असतं, तसंच कोणत्या वेळी काय बोलावं हे त्यालाही कळतं. तोही बोलण्यामध्ये व्यर्थता ठेवत नाही, बाळगत नाही. तोही विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारे बोलतो. त्याचं बोलणंही सामान्यापेक्षा वेगळं नसतं, त्याचं वास घेणंही इतरांपेक्षा वेगळं नसतं, स्पर्श करणंही त्याचं इतरांपेक्षा वेगळं नसतं. आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेचे अवसरी नितीजे सुखे. तो आहाराचे सेवन करतो, त्याज्य वस्तू टाकतो, झोपेच्या वेळी आनंदाने झोप येतो. तो झोपतोही, तो जेवतोही, ज्या गोष्टींचा त्याग करायला हवं त्या गोष्टी टाकतोही. सामान्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या गोष्टी तो करत नाही. सामान्य लोक ज्या गोष्टी टाकून देतात त्या गोष्टी तोही टाकतो, कारण त्याला चमत्कार करायचा नसतो. आणि इथंच संतत्व
आणि चमत्कार यांना जोडण्याचा जो आपण प्रयत्न करतो, तो प्रयत्न इथं वेगळा ठरतो. कोणत्याही संतांना आपण चमत्कारी आहोत हे जगाला दाखवायचं नसतं, कुणालाच नसतं. कोणत्याच खऱ्या संताला मला चमत्कार येतात हे सिद्ध करायचं नसतं. जो मी चमत्कारी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, समजायचं तो संत नाही. कारण संतांना चमत्कार करता आले असते. ज्या ज्ञानोबारायांनी जड भिंत चालवली, ज्या ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, त्या ज्ञानोबारायांना असे अगणित चमत्कार करता आले असते. पण जिथं अनिवार्यता होती तिथंच ज्ञानोबारायांनी चमत्कार केले. जगाला दाखवण्यासाठी कधीच चमत्कार ज्ञानोबारायांनी केले नाहीत आणि कोणताच संत करत नसतो. खरा संत कधीही चमत्कार करण्याच्या नादाला लागत नाही. कारण चमत्कार केले की एक वेगळी उपाधी मागे लागते आणि खरं कार्य बाजूला राहून जातं. ज्ञानोबारायांनी रेड्याला समाधी दिली. ज्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी वेद वधवून घेतले, त्या रेड्याला ज्ञानोबारायांनी समाधी दिली. का दिली? तो जर रेडा जिवंत राहिला असता तर लोकांनी त्याला जगू दिलं नसतं. वेद म्हणणारा रेडा म्हणून त्यालाही काय काय लोकांनी केलं असतं, म्हणून त्याला समाधी देऊन टाकली. ज्ञानोबारायांनी सुद्धा 21व्या वर्षी संजीवन समाधी का घेतली? कारण ज्ञानोबारायांना माहित होतं की ज्या कार्यासाठी आपण या शरीरात आलोत ते शरीर कार्य पूर्ण झालंय. आता या शरीराची गरज काय? शरीर असलं काय नसलं काय, जे करायचंय ते करून झाल्यावर हे शरीर ठेवायचं कशाला? आणि जर ठेवलं तर लोक दुसरं काय करतील? कौतुक करतील, गवगवा करतील, नाम जो काय गुणगौरव वगैरे करतील, आणि तेच तर नको आहे. कोणत्याही संतांना या गोष्टी नको असतात. आणि म्हणून अलौकिक नोहावे देहाप्रती, अलौकिक कधीच व्हायचं नाही ही जाणीव संतांना असते. आणि म्हणून ती प्रत्येक गोष्ट सामान्यासारखी करत असतात. अवसरोचित बोलणे तया हियाती, ते आहारा ते स्वीकारी, ते जेवणही करतात. असं नाही की देवत्वाला उपलब्ध झाले म्हणजे जेवणच करत नाहीत, जेवणही करतात. कधी कधी तर आवडीचे पदार्थही मागतात, आवडीनं जेवणही करतात, मन लावून जेवतातही. आहारा ते स्वीकारी त्याच्यावे ते परिहरी, जी गोष्ट टाकून द्यायला पाहिजे ती टाकूनही देतात, सोडतातही. निद्रेची अवसरे निधी जे सुखे, संत झोपतातही, झोपायच्या वेळी झोपतात. कारण शरीराला त्यांच्याही विश्रांती हवी असते. यंत्राला थोड्या वेळासाठी विश्रांती हवीच असते. कोणतंही यंत्र असो, तुम्ही कोणतंही यंत्र सलग नाही चालवू शकत, त्या यंत्राला विश्रांती पाहिजे असते. तसं ज्या शरीरात तो योगात्मा राहतो, कर्मयोगी राहतो, त्या शरीराला तो विश्रांतीही देतो. जेवढी शरीराला विश्रांतीची गरज आहे त्यावेळी तो शरीराला विश्रांतीही देतो आणि सुखे आनंदानं तो त्यावेळी झोपतो. आपुलेनी इच्छा वसे तोही गा चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे रहाटे केर. अर्थात तो आपल्या इच्छेनुरूप चालताना दिसतो, अशी सर्व कर्मे तो खरोखर आचरण करतो. आपुलेनी इच्छा वसे, आणि त्याला त्याला जसं जसं वाटेल त्या त्या आपल्या इच्छेप्रमाणे तोही गा चालतू दिसे, त्याच्या इच्छेप्रमाणे तो चालतो. जितकं चालायचं तितकं चालतो, जिथं थांबायचं तिथं थांबतो, किती वेळ थांबायचं हेही ठरवून तो तितका वेळ तिथं थांबतो. पै सकळ कर्म ऐसे रहाटे की, सामान्यासारखं सर्व काम, सामान्यासारख्या सर्व क्रिया तो नेहमी करत असतो. हे सांगो काही ऐके क, देखे श्वासोच्छवासाधिक, आणि निमिषोन्निमिष आदी करून. अर्थात हे एक एक काय सांगावे, श्वासोच्छवास, पापण्यांची उघडझाप इत्यादी सर्व कर्म तो करतो. तो यातल्या कोणत्याही कर्माला, कोणत्याही गोष्टीला टाळत नाही. त्याच्या डोळ्यांची उघडझाप होते, तोही श्वासोच्छवास घेतो. शरीराच्या प्रत्येक मर्यादा तो पाळतो. तोही आजारी पडतो, त्यालाही आजार होतो. शारीरिक व्याधी संतांनाही होतात, झालेल्या आहेत. रामकृष्ण परमहंस सुद्धा
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानंच शरीर त्याग त्यांनी केल्याची कथा आहे. अनेक संतांना आजार झाल्याच्या कथा आहेत. शरीर आहे, शरीर म्हटलं की आजार होतात. शरीराला आजार झाला तर जसा सामान्य माणूस आजारी पडतो तसे संतही आजारी पडतात. फरक एवढाच की मी शरीर आहे ही भावना ज्याला आहे तो शरीराच्या दुःखाने दुःखी होतो. तसे संत शरीराला झालेल्या आजारानं दुःखी होत नाहीत, कारण त्यांच्या मते शरीर साधन आहे. त्यांच्या मते मी शरीरापेक्षा वेगळा आहे. म्हणून ते दुःखी जरी झाले तरी त्यांचं दुःख हे त्रयस्थाचं दुःख असतं. प्रथम पुरुषाचं दुःख नसतं. प्रथम पुरुष आणि तृतीय पुरुष. आम्ही निवेदनाच्या क्षेत्रामध्ये भाषिक निवेदन जे असतं त्याच्यामध्ये 2 प्रकारचं निवेदन मांडतो. एक प्रथम पुरुषी निवेदन आणि एक तृतीय पुरुषी निवेदन. प्रथम पुरुषी म्हणजे जिथं इन्व्हॉल्वमेंट आहे, जिथं गुंतवणूक आहे, जिथं प्रत्यक्ष संवेदनेशी एकरूप होणं आहे, ते सामान्याचं सुख दुःख असतं. शरीराला आनंद मिळाला की तोही सुखी होतो, शरीराला दुःख मिळालं की तोही दुःखी होतो. याच्या उलट संतांचं असतं. शरीराला सुख झालं तरी शरीराला सुख झालंय एवढंच त्यांना जाणीव होते. मला सुख झाले अशी त्यांना जाणीव होत नाही. शरीराला दुःख झालं तर मला दुःख झालं अशी त्यांना भावना किंवा जाणीव होत नाही. शरीराला दुःख झालं हीच भावना आणि जाणीव त्यांना होते, कारण ते शरीराशी एकरूप झालेले नाही. ते तटस्थपणे त्रयस्थ म्हणून या शरीराकडे बघतात. शरीराचे आजारही बघतात, शरीराचे आजाराप्रमाणे दुःखीही होतात, दुःखी झाल्यासारखं जगाला दाखवतातही. निमिषोन्निमिष आधी करून सगळ्या गोष्टी सामान्यासारख्या ते करत असतात. पण पार्थातयाच्या ठाई हे आगवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रथिती बळे. अर्थात पण अर्जुना त्याच्या अनुभव दृष्टीने पाहिले असता तो त्याचा मुळीच करता नसतो. आतून आता तो कसा आहे हे माऊली इथं सांगतायत. बाहेरून तर तो बाकीच्यांसारखाच आहे. इतरांसारखा चालतो, इतरांसारखा बोलतो, इतरांसारखा ऐकतो, इतरांसारखा सुगंध घेतो, इतरांसारखा हातवारे करतो, इतरांसारखा चालतो, बोलतो, झोपतो, सगळ्या क्रिया तो सामान्यासारखा करतो. पण आतून मात्र तो यातलं काहीही करत नाही. कशाच्या जोरावर? प्रतीती बळे. अनुभव दृष्टीने पाहिले असता, प्रतीती दृष्टीनं पाहिलं असता मी करता नव्हे ही त्याची भावना असते. पार्थातयाच्या ठाई हे आगवेची आथी पायी हे सगळं त्याच्या ठिकाणी असतं, पण तो करता नव्हे काही प्रतीती बळे. अनुभवाच्या दृष्टीनं पाहिलं तर तो करता नाही. या सगळ्यांचा तो करता नाही. तो करता जे काही घडतंय, कर्म जे घडतंय त्या कर्माचा तो केवळ साक्षीदार आहे. इथं करता गायबच आहे. करता नसलेलं कर्म म्हणजे ज्ञानी पुरुषाचं कर्म, आणि करता असून घडलेलं कर्म म्हणजे व्यावहारी पुरुषाचं कर्म. जिथं करता आहे तिथं विकार आहे, विषय आहे, सामान्य आहे, व्यावहारिक पुरुष आहे. आणि जिथं करता नाही पण कर्म घडते, क्रिया घडते. क्रिया आहे, कर्म आहे, पण करता गायब झालेला आहे. ते ज्ञानीपुरुषाचं कर्म. कशानं? प्रतीती बळे. अनुभवानं विचार केला तर त्याला जाणीव आहे की मी करता नाही. जय भ्रांती सेजे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या. अर्थात भ्रांतिरूपी बिछाण्यावर निजल्यामुळे तो स्वप्न सुखाने भुलला होता, पण त्याला आता आत्मज्ञानरूप जागृती झाली म्हणून तो करता नव्हे. मग तो करता नाही हे का घडलं? मी करता नाही हे त्याला का कळलं? तर आधी जय भ्रांती से जे सुतला, सुतला म्हणजे झोपला. आधी तो भ्रांतीमध्ये झोपला होता. मी शरीर ही भावना निर्माण झाल्यामुळं अज्ञानाच्या आहारी तो गेलेला होता. अज्ञान म्हणजे झोपणं. जे भ्रांती सेजे, सेजे म्हणजे बेड, बिछाना. भ्रांतीच्या बिछाण्यावर तो झोपलेला होता. ते स्वप्न सुखे भूतला, त्या स्वप्नानं तो भुलला होता. जे स्वप्नात घडत होतं ते माझ्याच बाबतीत घडत होते असं त्याला वाटत होतं.
मग तो ज्ञानोदयीचे इला म्हणून या, आणि म्हणून तो ब्रह्मज्ञानाने जागा झालाय. आता त्याला कळलंय की हे सगळं स्वप्न होतं. जे स्वप्नात घडतंय त्याच्याशी जो एकरूप झाला, समजायचं तिथं करताय, समजायचं तिथं भ्रम आहे, भ्रांती आहे, विषयी आहे, सामान्य व्यवहारी पुरुष आहे. आणि जिथं स्वप्नाकडं तटस्थपणे बघण्याची वृत्ती आली, जो जागा झाला त्याचं स्वप्नही संपलं आणि स्वप्नातलं सुखदुःखही संपलं. आणि ज्ञानोदयीचे इला म्हणून या, तो ज्ञानाच्या निद्रेतून ज्ञानाच्या उदयामुळं, ब्रह्मज्ञानामुळं तो जागा झाला. आणि जागा झाल्यामुळं त्याची भ्रांती सुटली, भ्रांती सुटल्यामुळं स्वप्न सुटलं, स्वप्न सुटल्यामुळं स्वप्नातल्या सुखदुःखापासून त्याचं नातं तुटलं, आणि म्हणून तो ब्रह्मतत्वाला उपलब्ध झाला, असं मौली इथं वर्णन करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेलं ओव्या आणि श्लोक यांचं निरूपण आणि चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.